नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, मला काही मित्रांचे खूप कमेंट आलेले की सर एसटी कॅटेगरीच्या मुलांना 5 सेंटीमीटर सूट मिळाली आहे का यंदाच्या भरतीमध्ये, जी सध्या भरती प्रक्रिया चालू आहे 2025 ची पोलीस भरती 2025 मध्ये मुला-मुलींना एसटी कॅटेगरीच्या मुला-मुलींना 5 सेंटीमीटर सूट मिळाली आहे। कारण मित्रांनो, त्या सूटबद्दलच एक राजपत्र इथं जारी झालं होतं 2024 मध्ये 4 ऑक्टोबरला। त्याला आता 1 वर्ष होण्यात आलेले आहे, झालं मित्रांनो, त्याला 1 वर्ष झाले। तर मग आता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की येणारी जी भरती त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर सूट मिळाली आहे की त्या पत्राला मान्यता मिळाली आहे की नाही मिळाली आहे, यंदाच्या भरतीमध्ये आम्हाला 5 सेंटीमीटर सूट आहे की नाही आहे, और फक्त एसटी कॅटेगरीलाच काय बाकीच्या कास्टला आहे की नाही ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। संपूर्ण तुमचे डाऊट आजच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आणि हा जो पत्र मित्रांनो, याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, त्याची पण मी लिंक खाली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात। आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट पण करा, नाहीतर मग तुम्ही मला मी खाली इंस्टाग्राम आयडी पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करून तुम्ही मला क्वेश्चन पण विचारू शकता। तर चला मित्रांनो, बघूया आता पुढचा व्हिडिओ आपला जो आहे तो आपण स्टार्ट करूया। बघा आता बघा, हा राजपत्र, याचा अर्थ बघू शकता तुम्ही बघा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 मध्ये हा दिलेला आहे। आणि बघा, गृह विभागने दिलेले, कारण पोलीस खातं गृह विभागाकडे असतं। त्याच्यामध्ये दिनांक बघा 4 ऑक्टोबर 2024 चा हा पत्र आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, आता बघा खाली अधिसूचना दिलेली आहे, ती तुम्हाला एकदा वाचून दाखवते, त्याच्यामध्ये काय काय म्हटलेले आहे आपण ते यंदा बघूया। ओके बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम इथे दिलेले। ओके, आता हे क्रमांक आणि हे सर्व काही इथे दिलेले, अधिनियम कधीचा अधिनियम आहे, ह्याच्यामध्ये हे कलमा गिलमा इथे दिलेले बघू शकता तुम्ही। आता बघा इथं बघा, ह्याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्या समर्थक असणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवेप्रवेश नियम 2011 यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत। म्हणजे बघा, आता ह्या पोलीस अधिनियम आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात येते, म्हणजेच की त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात येते ते तुम्हाला पुढे सांगतो मी। बघा, पहिली जी सुधारणा मित्रांनो, त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा, या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे। म्हणजे आता जी सुधारणा याच्यामध्ये करणार आहे मित्रांनो, त्याला नाव काय दिलेले आहेत, अधिनियम 2024 चा इथं त्याला नाव दिलेले आहे मित्रांनो। आणि पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011 च्या नियम 3 मध्ये पोट नियम, हे बाकीचे खंडगिंड इथं दिलेले बघू शकता तुम्ही मध्ये। बघा आता इथं इम्पॉर्टंट आहे बघा, पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल, परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी। बघा, अनुसूचित जमाती, बघा इथं काय दिलेले, अनुसूचित जमाती म्हणजे होते मित्रांनो एसटी, आणि अनुसूचित जाती यानी की होते मित्रांनो एससी। तर इथं दिलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी। तर एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटरने स्थितील करण्यात येईल। स्थितील म्हणजे मित्रांनो होतो, याचा अर्थ स्थितीलचा अर्थ होतो मित्रांनो कमी, म्हणजे कमी करण्यात येईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। ओके, चला आता हे या दुसऱ्या खंडामध्ये म्हटलेले, दुसऱ्या अधिनियममध्ये म्हटलं, म्हणजे अधिनियमामध्ये म्हटलेलं आहे। आता बघा खाली ई तुम्हाला एक दिसत असेल। आता हे सर्वात इम्पॉर्टंटचा पॉईंट आहे, याच्यामध्ये आपण बघूया की याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेले आहे। बघा, अनुसूचित जमातीतील विशेष तरतूद इथं करण्यात आलेली आहे, त्याच अधिनियममध्ये पोलीस अधिनियम जो आहे मित्रांनो 24, त्याच्यामध्ये आता अशी एक 24 ची एक दुरुस्ती करण्यात येणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये ती दुरुस्ती काय ते बघा, अनुसूचित जमातीतील विशेष तरतूद करण्यात येणार आहे, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील म्हणजेच एसटी उमेदवारांना आवश्यक असलेली उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल। म्हणजे 5 सेंटीमीटर तुम्हाला आता काय करणार आहे मित्रांनो, इथं 5 सेंटीमीटर तुम्हाला आता सूट मिळणार आहे। मग आता ती येणाऱ्या पोलीस भरतीची सध्या चालू त्याच्यामध्ये मिळाली आहे का, त्याच्याबद्दल आपण बोलूया। ओके, बघा आता बघा मित्रांनो, पहिलेच मित्रांनो पोलीस भरतीची एसटी कॅटेगरीची मुलांची इथं जी हाईट होती मित्रांनो, मुलांची ही 165, कॉन्स्टेबलला जिल्हा किंवा चालकला इथं 165 सेंटीमीटर होती। आणि मित्रांनो एसआरपीएफला मित्रांनो इथं 168 सेंटीमीटर होती मित्रांनो। एसआरपीएफला किती होती, 168। तर याच्यामध्ये जर आपण 5 कमी केले तर सध्या मग आता ती 5 कमी केल्यानंतर 160 इथं कॉन्स्टेबलला होईल, जिल्हा किंवा चालकला, आणि एसआरपीएफला ते होऊन जाईल 163 सेंटीमीटर। मग आता ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ही जारी झालेली आहे का, तर बघा त्याच्याबद्दल आपण बोलूया। मग बघा मित्रांनो, आता हा पत्र इथं इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, इथं परत तोच पत्र इथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे। आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं काय मित्रांनो, इथं बघा आता ह्याच पत्रामध्ये खाली दिलेले काय दिलेले, शासनाचे उपसचिव इथं त्याची कदम यांनी हा
पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशावरून हा नावाने इथं दिलेले आहेत। तर मित्रांनो हा पत्र जारी केलेलं आहे, ही कोणती नोटीस नाही मित्रांनो, हा पत्र तुम्हाला जारी केलेलं आहे। म्हणजेच हा पत्रामध्ये जे पण तुम्हाला सांगितलेले ते सर्व खऱ्या प्रकारे इथं घडलेले आहे, म्हणजे खऱ्या प्रकारे झालेले आहेत आणि ते येणाऱ्या कोणती पोलीस भरती असो त्याच्यामध्ये ते करण्यात येईल ही सुधारणा। आता सध्या 2000 हा पत्र निघाला तो 2024 मध्ये आणि 24 नंतर आता येणारी पोलीस भरती जी होती ती आता आलेली आहे, आता फॉर्म चालू झालेले आहेत। मग या पोलीस भरतीमध्ये एसटी कॅटेगरीला 5 सेंटीमीटर सूट मिळालेली आहे। परत सांगतो, या चालू भरतीमध्ये एसटी कॅटेगरीला 5 सेंटीमीटर सूट मिळालेली आहे। कॉन्स्टेबलला मुलांना 165 सेंटीमीटरला आहे, SRPFला 163 सेंटीमीटर पहिले होती, पण आता ती 160 करण्यात आली जिल्ह्याला कॉन्स्टेबलला आणि 163 करण्यात आलेली SRPFला। म्हणजे तुम्हाला दोन्हीमध्ये तुमची इथं हाईट जी आहे मित्रांनो ती इथं कमी करण्यात आलेली आहे एसटी कॅटेगरीची मुला मुलींची। ओके, तर अशा प्रकारची ही माहिती होती। जर तुम्ही कन्फ्यूज असेल की सर आमची येणाऱ्या भरतीमध्ये हाईट कमी झालेली की नाही झाली एसटी कॅटेगरीची, तर ती झालेली आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही फिजिकल द्यायला जासाल तेव्हा तुमचं इथे तुम्हाला माहिती पडून जाईल की आपली हाईट पहिले 165 होती ती आता 160 करण्यात आलेली आहे आणि पहिले ती 168 होती ती आता 163 करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो। आणि हा अधिनियमचा जो पण हा आपला पत्र आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल। तिथे तुम्ही याला पद्धतशीर एका वाचनालय म्हणजे पद्धतशीर तुम्ही त्याला वाचू शकतात, म्हणजेच त्याचं तुम्हाला पूर्ण डाऊट तुमचे जे काय आहे मित्रांनो इथं क्लिअर होऊन जाईल। बघा इंग्लिशमध्ये पण इथं शेड्यूल ट्राईब म्हटलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारची ही माहिती होती। आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणून राहतो मित्रांनो। पोलीस भरतीचे असो, वनरक्षक भरतीचे असो, वेगवेगळ्या जेवढ्या पण भरती प्रक्रिया त्यांचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र।